जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज बांधणीला चालू झाली. तिकडे भाऊ पण बांधतोय आणि आता बांधतो कसं माहिती का, एक एक प्लॉट बांधतोय. आता जो सर्वात पहिला प्लॉट आहे ना आपल्या इथं बांधलंय बघा. एक जे सुटलेलं नाही तिथंच बांधणार आहे, जिथं गरज आहे तिथंच बांधणार आहे. आणि जो पहिला प्लॉट आहे ना त्याची बांधणी चालू आहे. आणि प्लॉट बांधून झाल्यानंतर ना लगेच बुडं धुवून घ्यायचे. प्लॉटची जो पहिला प्लॉट आहे त्याची बांधणी करून तर झाली. हे बाई हे नवीन नवीन दिसतंय ते या नळ्या आहे. कारण आता लगेच बुडं धुवायची. ती अर्धी त्या बाजूला, ही अर्धी या बाजूला, मध्ये ट्रॅक्टर उभं करून. हे आपले जुने नळे पहिले ट्रॅक्टर नव्हतं तेव्हा नळ्यांनीच पावडर मारायची. आता काही ट्रॅक्टर आले सुविधा आहे. मग बांधून आणि लगेच धुवून घेतलं म्हणजे पुढचे प्लॉट पण तसंच करणार आहे. नळ्या पसरायचं काम चालू आहे. आपण ज्या वेळेस पावसाळा असतो ना, पावसाळ्यामध्ये पण आहे ना पावडर मारावं लागते ना, त्या टायमात पण आपण आहे ना नळ्याने पावडर मारतो. आता या इथे नळ्यांचं जे कॉक बनवून ठेवलेलं आहे सेंटरला, ते नळ्या एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला अशा दोन्ही साईडच्या आहे ना एंडपर्यंत जाईल एवढ्या मोठ्या आपल्या नळ्या आहे. मग आता दोन्ही बाजून चालू आहे. आता नळ्या पसरून ठेवतो. ते गन खराब झाली, ती जास्त दिवसापासून वापर नव्हता त्याच्यामुळे. मग आता ते भाऊ गेला ते रिपेअर करायला. तोपर्यंत म्हटलं नळ्या पसरून ठेवू आणि थोड्या वेळाने थोडंसं ऊन खाली झालं का लगेच मारायला बिलगू. असं हे असे काही गन आहे आपले बुडं धुवायला आपण वापरतोय. आपला जो सिंगल गन राहतो ना, याने कसं असं डायरेक्ट झाडामध्ये टाकलं ना पूर्ण झाड नाही का ओलं होतं. आणि आपलं सिंगल गननी कसं असं फॉर एक्झाम्पल याने फक्त असं सिंगल होतं, याने पूर्ण झाड भिजून जातं. मेन उद्देश तोच राहतो झाड भिजवायचं. ते पावडर मारलं जातं. याची फुलं चेंज करून घेते. ते फुलं खराब झाली, ती नवीन फुलं आणली. येस कंपनीची फुलं आहे. त्याच्यात ते विसर सर्व व्हायचं नाही टाकू. हे नळ्यांची जॉईंट खराब झाली. ते या नळ्या आहे ना आपण याला ज्या टायमिंगला रूटवर नेतो ना, शिकाऱ्याने मारण्याऐवजी आपण याने मारायचो ना, म्हणजे ब्लोअरच्या मागं दोन्ही बाजूनी नळ्या लावून आणि एक बाजूला एक जण एक बाजूला एक जण असे मारायचो. हा एक गन तयार झाला, याला फुलं लावून घेतले. त्याची टेस्टिंग करायची. ते टेस्टिंग तर आता दाखवतो आहे का नाही. याला ते मेन नळ्या आणि त्याच्या अगोदर या नळ्या, म्हणजे जे हातामध्ये आपण जे फिरवतो ना ते सोपं जाण्यासाठी. ब्लोअरमध्ये पाणी तर गेले, टेस्टिंग करून घ्यायचे. तर बुडं धुणं म्हणजे काय राहतं माहिती का, हा जो पूर्ण वालांडा आहे ना तो आणि हे खालीपर्यंत पूर्ण साफ करतो. आता त्याचं आहे ना साफ करायचं कारण सांगतो. मिलीबग आणि चिकटे आलेलं असतं त्याच्यामध्ये ना, त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट खोडकीड. आता तुम्हाला आहे ना खोडकिडचं आहे ना एखादं झाड दाखवतं मी. ते खोडकिडाच्या झाडामध्ये बी आहे ना, ते शक्यतो आपण कसं वर्षभर ना त्याला परत बुडापर्यंत ना आपण पावडरी नसतं आपल्या, फक्त वालांड्याला पावडरी चालू असतं आणि टाईम पण भेटत नाही. नंतर मग हे खरड छाटणीमध्ये आपण हे काम आवरून घेत असतो. शेणखत टाकणं झालं, बुडं धुणं झालं, बांधणी झाली, या गोष्टी. आणि ज्या इतर गोष्टी मग त्या
रेग्युलर याच्यामध्ये ना ते चालू राहते थोड्या थोड्या, का जेणेकरून मग पुढं माल राहतो. एक चक्कर मारला, काही वाटलं, अशा गोष्टीमध्ये ना आपण ते काढून घेत असतो. तुम्हाला एखादं खोडकिडाचं आहे ना, खोडकीड म्हणजे ना ते खोडाला आहे ना, म्हणजे इडा असं आतमध्ये लागतं आणि ते पूर्ण खोडाच्या आतमध्ये जातं, त्याच्यामुळे त्याला खोडकीड बोलतो. तो किडा अरे ते किडा दाखवणं तर लय अवघड आहे. आता आपल्याकडं खोडकिडचं झाड पण नाही, एक अर्ध भेटतं. म्हणजे ते कसं राहतं, 100 आहे मध्ये एखादे 2 जण नासके, तसं आहे ते खोडकिडचं. 100-200 झाडांमधून एखादे 2 झाडावर राहतं. काही काही ठिकाणी खोडकिडाचं प्रमाण पण जास्त होऊन जातं आणि जास्त करून ना ते उन्हाळ्यामध्ये जास्त दिसतं नाही का खोडकीड. मग त्याच्यासाठीच आपलं चालू राहतं. आता तिकडं पावडर कालवायचं काम चालू आहे. मग आता करू हे मधल्या लाईनी नळी पसरून घ्यायले, करू चालू त्याचं खोडकिडचं. मी ना तुम्हाला ना नंतर काहीतरी दाखवेन. तो किडा आहे ना असं यार कसं सांगू, हे असं छोटा राहतो ना, तसं असं आपल्या बोट एवढं पण होतं असं धरा, म्हणजे जाडीला नाही पण लांबीला असं बोटापेक्षा मोठा, एवढं मोठं होतं. डेंजर राहतं ते, पूर्ण वालांडा खराब करून टाकतं. काय काय टायमिंगला पूर्ण झाड पण खराब होऊन जातं. केलं ट्रॅक्टर चालू, हे खराब पाणी पहिलं नळीमधलं काढून देऊ राहिलं आणि मग चालू करणार आहे. इथं मध्यभागी ट्रॅक्टर लावला आहे, त्या नळ्या जोडून घेतलं आहे. आता करू याला सुरुवात मारायला, बुडं धुवायला. आपण आता तर पुढं धुतोय. आपण पुढं पण गोडेबारला जेव्हा आपली छाटणी होती ना, तेव्हा पण आपण एकदा पुढं धुतो. मग त्याच्यामुळे हे पुढं धुतो नाही कसं थोडंसं फास्टमध्ये धुवत होतं नाही का, त्यामुळे ना काही जास्त टाईम लागत नव्हता. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.